काय काय काच खाली करा, फक्त काच खाली करा. दरवाजा नाही बोलले तरी चालेल, फक्त काच खाली करा. तुम्ही कुठले? तुमच्या बॅगेत काय दाखवा मला. हे नाही, ही बॅग दाखवा. नाही थांबा, फक्त तुम्ही बॅग फक्त उघडा. ही पोलीसची बॅग, हे टोपी कशी काय ठेवली तुम्ही इथे? मोबाईल उघड, थांबा एक मिनिट. ही पोलीसची टोपी असल्यासारखं तुम्ही दाखवताय, परंतु इकडे बोल. तुम्ही पोलीसची गाडी टोपी असल्यासारखं करताय, बरोबर? तुमच्या बॅगेत पैसे येत नाही. नाही, तुमच्या बॅगेत हे बघा, संशयास्पद काय आहे, तुम्ही पैसे मोजता. तसं नाही, या गाडीत तुम्ही प्रिटेंड करताय काय, बहाणा काय करताय की पोलीसची गाडी आहे. मला सांगा, ती टोपी दाखवा. नाही नाही, कोणाची गाडी आहे? नाही नाही, हे बघा पैसे पडलेले आहेत. ह्या बॅगेत पण पैसे आहेत बरं का, या सगळ्या बॅगांमध्ये पैसे. हे बघा, हे बघा, हे बघा, तुमचे पैसे असतील. नाही तुम्ही पळून इकडे मोबाईल इकडे दे. हे बघा, तुम्ही पोलीसची टोपी गाडी ठेवलेली आहे, तुम्ही पळून का चाललाय? हे बघा, आम्ही प्रश्न काय विचारतोय, ती गाडी पण आम्हाला माहिती आहे ज्या गाडीतून तुम्ही आलेले आहात. हे बघा, तुम्ही गाडीकडे घ्या. हे बघा, आम्हाला काय तुमच्या गाडीत शिरायचं नाही, तुम्ही पळून जायचं नाही. या गाडीत पैसे आहेत, बरोबर? आणि तुम्ही पोलीसची हे दाखवताय का त्याच्यामध्ये? हे बघा, इथं पाठीमागे टोपी दाखव, ओपन करा तुम्ही. हे बघा, तुमचे पैसे असतील, ठीक आहे, आम्हाला दाखवा बरं कशाचे पैसे तुम्ही मोजताय, कुठून आणले, तुमची ट्रान्झॅक्शन काय मला दाखवा. खाली आहे का? हे बघा, हे बघा, ही बॅग बघा. नाही नाही, हे बघा, तुमची गाडी आहे, तुमच्या बॅगेतले पैसे कुठून आलेत? मोबाईल पकडतो, मोबाईल पकडणं. तुम्ही पळून जायचं नाही. हे बघा, तुम्ही ज्या गाडीतून पैसे इकडे आणलेत, ती गाडी हे बघा, ती बॅग आहेत. त्या बॅग हे बघा, ज्या गाडीतून तुम्ही पैसे घेऊन आलेला आहात ती गाडी पण आम्हाला माहिती आहे. आमची गाडी सर. कोणाची गाडी ती? 5805 ही गाडी तुमची आहे का? माझी नाही सर. हा, मग तुम्ही त्या गाडीमध्ये नाही, तू दाखवू नको, आहेत आमच्याकडे त्याचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. हे कोणाशी बोलायचे मला सांगा, कोण आहे सर तुमचे? तुमच्या गाडीमध्ये पोलीस, तुम्ही जॉबला असाल बघा, आमचं तुमच्याशी काय दुश्मनी आहे का, मैत्री काय नाही का? काय नाही. तुम्ही गाडीमध्ये काय दाखवताय की पोलिसांची गाडी आहे? कोणाची गाडी? पोलिसांची गाडी का मला दाखवा ती. नाही सर, रिपेअर टाकायची गाडी माझी. नाही मला सांगा, ती टोपी कोणाची आहे? त्याच्यात ती पोलिसांची टोपी दाखवली, ती कोणाची आहे मला सांगा. सर भावाची आहे माझी, पण ती गाडी काय नाव टाकायची. तुमचा भाऊ कुठल्या पोलीस स्टेशनला, कोणत्या पदावर काम आहे? तुमचा भाऊ कोणत्या पोलीस स्टेशनला, कोणत्या पदावर कामाला आहे? ज्या अर्थी तुम्ही हे बघा, तिकडे नाही. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? माझं सर संबंध सर या गोष्टी. तुमचं नाव काय मला सांगा. तुमचा भाऊ पोलीस मध्ये आहे, त्याचं नाव सांगा. माझा काय संबंध? मी काय विचार मित्रा, तुझं नाव काय? मला काय सर, मी हे बघ, या शहरामध्ये जे प्रदूषणाचे प्रश्न वाढत आहेत, या शहरात जे करप्शनचे मॅटर चालतात, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. नाही सर या गोष्टी. तुम्ही तुमच्या बघा, ज्या गाडीतून तुम्ही पैशाची बॅग आणली आहे 5805 एस क्रॉस, ही गाडी आम्हाला माहिती आहे. त्या गाडीतून तुम्ही पैसे घेऊन चालत इथपर्यंत आले, बरोबर? त्या गाडीत आता तुम्ही पैसे मोजत होते. चालू होतं घरी गाडी घेऊन, मला गाडी रिपेअर टाकायची सर, मला घेऊन गाडी रिपेअर टाकायची सर. गाडी बघा तुम्ही काय गाडीचा हाल. हा, गाडीचा हाल बघू, चला या. तुमचा भाऊ कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? जी तुम्ही पोलिसची जी कॅब ठेवलेली त्याच्यातली ती सांगा मला. तुम्हाला अडकवत नाही, माझं काम आहे हे. चालेल, हे बघा, ही गाडी आहे MH12 FF. प्रवीण हे दाखव, MH12 FF 6214. या गाडीमध्ये एस क्रॉस 5805 या गाडीतून पैशाची बॅग आणली. हे बघा, हे पडदे लावलेत, हे बॅगा बघा. प्रवीण इथून दाखव. हे बघा, इथून हे बॅगा तुम्हाला दाखवतो. आणि इथं खाली या सीटच्या खाली सुद्धा, प्रवीण चावी वेगळे, या सीटच्या खाली सुद्धा बॅगेत पैसे आहेत. हे बघा, हे पडदे लावलेले आहेत. हा माणूस अचानक गायब झाला, आम्ही याचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड घेत होतो बरं का. आता हा सांगतोय सर्व्हिसिंगला गाडी पडवायची, त्याच्या गाडीमध्ये इथे पोलीसची कॅब ठेवली होती. जसं वाटावं ही पोलीसची गाडी आहे, ही सरकारी गाडी आहे का? मला हे काम करा, ठीक, ही डिकी उघडा. हॅलो, डिकी उघडा. हे बघा, इथे पाठीमागे पोलीसची कॅब ठेवलेली आहे बरं का. पोलीसची कॅब ठेवलेली आहे, गाडीमध्ये 3 बॅग आहेत पैशाने भरलेल्या.
या गाडीमध्ये पैशाने भरलेल्या 3 बॅग आहेत, तुम्हाला दाखवतो. एक बॅग खालची, एक बॅग आणि एक काळी बॅग तिकडे त्यांनी सीट खाली टाकलेली आहे. लॉक लावून तो निघून गेलाय. इथे पोलीसची कॅप ठेवलेली आहे, जी इथं पुढे ठेवली होती हे दाखवण्यासाठी. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती 22,000 कोटीचं कर्ज कशातून झालं त्याचा हा पुरावा आहे. 8,000 कोटीच्या एफडी कशा मोडल्या गेल्या हा पुरावा आहे. इथले अधिकारी कशाही प्रकारच्या लोकांना परवानग्या देतात बांधकामाच्या आणि इतर सगळं या शहराचं वाटोळं केलेलं आहे. आणि ते अशा प्रकारे भ्रष्ट अधिकारी पैसे असे यांचे एजंट ठेवलेले आहेत, त्या एजंट मार्फत हे पैसे घेतात आणि हे सगळा उद्योग चालू आहे. गाडीची अवस्था बघा, इथं पोलीसची कॅप ठेवली होती कोणाला डाऊट येऊ नये म्हणून आणि इथे सगळे पडदे लावलेले आहेत आणि गाडीत बसून हा माणूस पैसे मोजतात. 3 बॅगा भरलेल्या आहेत पैशांच्या. आता ते कोणाला फोन करतायत, करू देत. कोण येणार आहे मला पाहायचं आहे. तोपर्यंत मी इथंच मित्रांनो थांबणार आहे आणि तोपर्यंत आम्ही पोलिसांना सुद्धा बोलवणार आहोत. मी स्वतःच पोलिसांना बोलवणार आहे. ओके, हे अशा आम्ही 2 गाड्या पकडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पैसे आहेत. 3 बॅगा भरून पैसे आहेत. ही ती पालिका बरं का, एक कॅमेऱ्यात पण दाखवू. हीच ती पालिका जिथे हे सगळं करप्शन चालतंय. आणि म्हणून मी ह्या इमारतीला जे नेहमी करप्शन हाऊस म्हणतो त्याचं कारण हेच आहे. ते आज मी प्रूव्ह केलेलं आहे. ह्या गाडीमध्ये 3 बॅगा भरून पैसे आहेत आणि या गाडीत आलेले पैसे, दुसरी जी गाडी होती एस क्रॉस सुझुकीची 5805, त्या गाडीत पहिली बॅग दुपारी ठेवली होती आणि आता या गाडीत पैसे ट्रान्सफर केलेले आहेत. माणूस पळून गेलेला आहे. कोणाची गाडी आहे हे पण आपण ट्रेस करू. कोण अधिकारी आहे हे पण ट्रेस करू. हा मध्यस्थ कोण आहे हे पण ट्रेस करू. त्याला वाटलं पोलीसची कॅब ठेवल्यानंतर असं वाटेल की नामदेवराव जाधव सर घाबरतील. अरे हे लक्षात ठेवायचं, मी सनई छत्रपती शासन या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. मी पण खासदारकी लढवलेली आहे. या शहराला वाचवण्यासाठी मी लढतोय. त्यामुळे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची ही गाडी असण्याची शक्यता 0 आहे. इथं टोपी ठेवली ती फक्त लोकांना असं वाटावं की पोलीस अधिकाऱ्याची गाडी आहे. असा हे जे टोपी ठेवली ना याच्यावर सुद्धा मी गुन्हा दाखल करेल. कारण पोलिसांची कॅप, पोलिसांची कपडे घालणं हे भारतीय न्याय संहिता कलम 204 नुसार शिक्षेस पात्र आहे. मुंबई पोलीस ऍक्ट म्हणजे महाराष्ट्र पोलीस ऍक्ट याच्या 1960 त्याच्या कलम 149 नुसार सुद्धा अशा प्रकारे गाडीवर पोलीस लिहिणं किंवा खाकी कपडे घालणं हे गुन्हा आहे. आज आपल्याला रेड हँड या गाडीत 3 बॅगा सापडल्यात मित्रांनो. माणूस पळून गेलेला आहे. तो येईल तेव्हा आपण बघूया.